नमस्ते. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? मी मजेत आहे आणि तुम्ही कशा आहात नक्की सांगा मला, कारण की वी आर द फॅमिली आणि मला माहिती पाहिजे की माझे फॅमिली मेंबर्स कसे आहेत. सो नक्की सांगा कसे आहात तुम्ही सर्व. सो आज मी ब्लॉग करत आहे ऑन अ डिस्कशन ऑफ बिग बॉस मराठी. तर बिग बॉस मराठी बघताय की नाही? खूप मस्त बिग बॉस मराठी चाललं आहे आणि जे बघत नसतील त्यांनी नक्की बघा. बिग बॉस मराठी खूप छान चाललं आहे आता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं थोडीफार रोस्टिंग होणार आहे बिग बॉस मराठीमध्ये कंटेस्टंटवरती, आणि त्याची चर्चा तर रंगलीच पाहिजे. आणि बिग बॉस मराठी कसं चाललं आहे ह्याच्यावरती आपण थोडंफार डिस्कशन करणार आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर जे लोक बिग बॉस बघत असतील स्टार्टिंगपासून त्यांना नक्कीच माहिती असेल की पहिल्या आठवड्यात काय झालं ते. पुरुषोत्तम दादा बाहेर निघाले पहिल्या आठवड्यामध्ये. त्यानंतर पहिला आठवडा खूप छान गाजला. निकी पूर्ण निकी कल्ला करते, निकीच गाजते, निकीची चर्चा चालू आहे. मग ती वाईट असो किंवा चांगली असो, बट ती खेळती आहे चांगली, बट तिची भाषा अजिबात चांगली नाही आहे. ती जे वर्षाताईंना जी बोलते, तिची टोन, ॲटलिस्ट त्यांचं जे काम आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याला तिने रिस्पेक्ट केला पाहिजे हे आपल्या सर्वांनाच वाटतं. शनिवारी तिने तशी माफी पण मागितली, बट तिच्या स्वभावात काहीच बदल नाही मला वाटत आहे. ती कंटिन्युअसली तिचे शब्द जे वर्षाताईंसाठी ती वापरते ते अजिबात चांगले नाही आहेत. गॉड नोज ती का असं तिचा स्वभाव आहे. तिने ज्या काही सर्जरी केल्यात ना, त्या सर्जरीपेक्षा तिने मेंदूची सर्जरी केली पाहिजे असं मला तरी वाटते. काय आता तिचा गेम, तिच्या स्ट्रॅटजीज काय असतील. ती ऑलरेडी हिंदी बिग बॉस खेळून आली आहे, बट आपल्याला काहीच माहिती नाही आहे. पण ती मला नाही वाटत, तिच्या भाषेमध्ये तर ती खूप कमी पडते. बट तिचं आहे, ती खेळती आहे चांगली, बट ती भाषा खूप बेकार वापरते. बाकी जर बोललं तर ती दोन जे सो कॉल्ड 6 पॅक्स आय मीन 12 पॅक्स घेऊन फिरते आहे ना, जे अरबाज आणि वैभव, ते दोघं तर तिचे चमचे असल्यासारखेच वाटत आहेत. ते दिसून येतं आहे. आणि वैभव, मला वाटलेलं की वैभव खूप छान खेळेल आणि तो एक काहीतरी त्याचं मत असेल, त्यासाठी स्वतःसाठी स्टँड घेईल, बट तो कुठे दिसतच नाही आहे. पूर्ण तो अरबाजची कार्बन कॉपी आहे. त्याला स्वतःचं मतच नाही, तो जस्ट कॉपी करतो आहे, अरबाजला कॉपी करतो आहे. जे अरबाजचं मत असेल ते त्याचं मत आहे. आणि तसे रितेश सर म्हणाले की तू पूर्ण त्याला कॉपी करतो आहे, त्याचे फ्रेंड्स आहेत ते तुझेच फ्रेंड्स आहेत. बिलकुल सही आहे ते. खरंच तो सगळी कार्बन कॉपी आहे यार ती. खरंच त्यामध्ये काही डिफरन्स वाटत नाही आहे. सो जी जान्हवी आहे तिला निकीने क्रेडिट घेतलेलं अजिबात चालत नाही, बट ती तिची फ्रेंड आहे. कसली फ्रेंडशिप आहे ही? आय डोंट नो. म्हणजे काय खेळती आहे ती, तिचा अजून प्लॅन काहीच माहिती नाही आहे. तिला नक्की काय वाटते. तिला ना मध्येच ग्रुपबद्दल वाईट पण वाटते. तिचा जो काही ग्रुप आहे त्यांचा चाललेलं असतं ती. आणि तिचं आणि त्या आर्याचं काय आहे, एवढे कसले भांडणं आहेत माहिती नाही. ती फुलं तिच्या अंगावरती जाते बाई मारण्यासाठी, आणि एवढं व्हायलेंटली चालत नाही बिग बॉसमध्ये. तरी पण ती वारंवार तिला उकसवते आणि स्वतः पण तिला मारण्याचा प्रयत्न करते. हे ऑब्झर्व आलं आहे कॅमेराजमध्ये आणि आपण पण सर्वांनी बघितलं आहे. सो तिचा बिहेवियर पण खूप रूड आहे. बाकी जर बोललं तर पॅडी दादा कुठेच दिसत नाही आहेत आणि थोडंफार खेळत आहेत ते. त्यानंतर गुलीगत जो आहे तो ह्या आठवड्यात दिसतो आहे बोलताना कुठेतरी, आणि मला वाटतं आहे की सूरज पुढे जाऊन स्ट्रॉंग होईल आणि नक्कीच त्याचे फॅन्स त्याला सपोर्ट करतील असं मला वाटतं आहे. तो कारण की चांगला प्रयत्न करतो आहे. कारण की वी कॅन इमॅजिन की तो जो आहे त्याला काहीच नसणारा माहिती मुलगा तिथे गेला आहे आणि तो उभा राहतो आहे, 0पासून स्टार्ट करतो आहे. त्याच्यासाठी हे काहीच माहिती नसणार, त्याला नो आयडिया आहे ह्याच्याबद्दल, काहीच माहिती नाही आहे. सो तो खेळतो आहे. मला वाटतं आहे ह्या आठवड्यात त्याने स्वतःसाठी स्टँड घेतलेला आहे आणि तो छान खेळतो आहे. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये पण खूप छान खेळला आहे तो. कॅप्टन्सीमध्ये बोलला आहे तो, बोलताना दिसला आहे तो, निकीसोबत भांडला आहे तो, वैभवसोबत भांडला आहे तो, दिसतो आहे तो कुठे ना कुठेतरी. त्यानंतर कॅप्टन्सीच्या ह्याच्यामध्ये अंकिता कॅप्टन झालेली आहे. DP दादा पण छान खेळलेत. तिच्यासाठी त्यांनी एक स्वतःचा रोल तिथे सेट केला. आणि अजून एक मुद्दा बोलायचा झाला तर वर्षाताईंना जेव्हा हे सगळे बोलतात, तो निकीचा ग्रुप आहे तो जेव्हा बोलतो, तेव्हा वर्षाताईंच्या साईडून वरात कोणच उभं राहायला नसतं यार. म्हणजे बोलण्याचं पाहिजे ना, बोलले तर पाहिजे. त्यांना कोणच बोलत नाही, त्यांना सपोर्टसाठी कोण नाही, हेल्पच नाही करत. मला वाटते सॅटर्डेच्या टायमिंगला तो अभिजित रडला, पण त्या टायमिंगला तू बोल ना भाई, तेव्हा तो काहीच बोलला नव्हता. एक स्टँड घेतला पाहिजे ना थोडाफार. मला वाटतं ते तो झोपायचा सीन झाला होता, वर्षाताईंना त्यांनी सतवलं होतं जान्हवी आणि निकीने. त्या टायमिंगला थोडेफार लोक आले होते, बट प्रत्येक वेळेस थोडंसं बोलायला हवं प्रत्येकाने येऊन.
ते नाही बोलत आहेत वर्षाताईंसाठी. सो आता पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळणार आहे की कशी अंकिता तिची कॅप्टन्सी पार पाडते आणि कशी खेळते ती, कसा हा वीक हँडल करते. सो बघायला खूप मजा येणार आहे, धमाल येणार आहे आणि मी ट्राय करेन तुम्हाला अपडेट्स देण्याच्या. थोडीफार रोस्टिंग, थोडंफार डिस्कशन आपण सगळेच मिळून करू या चॅनेलवरती. सो या कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.